आलोय नांदेडमधली बातमी आहे। नांदेडमधल्या न्यायाधीशांची संख्या एकूण मान्य संख्येच्या 60% न्यायाधीशांची संख्या कमी आहे, म्हणजे 60% न्यायाधीशांची पदं रिक्त आहेत। त्यामुळे होतंय काय तर 26 न्यायालय नांदेड जिल्ह्यामध्ये विविध न्यायालय आहेत। या न्यायालयांमध्ये जवळपास 1.25 लाख केसेस पेंडिंग आहेत। किती तर 1.25 लाख केसेस पेंडिंग आहेत। म्हणजे होतंय असं की एखाद्या व्यक्तीवर आरोप आहे, न्यायालयीन कोठडीत ती व्यक्ती आहे, पण केसच बोर्डवर लागत नसल्यामुळे आणि आरोप सिद्ध होत नसल्यामुळे किंवा निर्दोषत्व सिद्ध होत नसल्यामुळे या व्यक्तीला नाईलाजास्तव तुरुंगात राहावं लागतं। ही स्थिती आपण पाहूयात। हे आहे नांदेडचं जिल्हा आणि सत्र न्यायालय। या न्यायालयाकडून शेकडोंना न्यायाची अपेक्षा आहे। या आहेत अनिता कौर। अनिता यांना एकच मुलगा आहे, गुरुमुख सिंग असं त्याचं नाव। मुलगा मोठा होऊन कुटुंबाची जबाबदारी स्वीकारेल ही त्यांची अपेक्षा होती, पण 2021 मध्ये घडलेल्या एका घटनेत गुरुमुख सिंग याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला आणि तो गजाआड गेला। 5 वर्ष झाली तरी तो तुरुंगातच आहे। मजुरी करून उदरनिर्वाह करत अनिता कौर न्यायालयात फेऱ्या मारतात। 2 वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचंही निधन झालं। आता एकमेव आधार असलेला मुलगा जेलमध्ये बंद। उच्च न्यायालयानं निश्चित कालावधीत या केसचा निकाल लावण्याचे आदेश दिले होते, पण न्यायाधीशांच्या कमतरतेमुळे सुनावणीच होत नाहीये। बोले जल्दी से जल्दी करो, बोले तो नहीं हो रहा है यहाँ पे। हाँ कम रहने से हाँ। कौन कम है? ये तरकी साहब, जज साहब ऐसे अच्छा, जज कम साहब के कम है। वजह से हो रही। हाँ। हाँ, कितने साल से जेल में है बच्चा? हम 5 साल के ऊपर हो गए सर। हाँ। हाँ, तो आप जब बच्चे को मिलने जाते जेल में तो हाँ। बच्चा क्या बोलता आपको? आप करो बोलता, आप बेल रखो, आप करो, तो हाँ। नहीं हो रहे फिर ऐसे से। उशिरानं मिळालेला न्याय हा अन्यायच असतो हे सर्वोच्च न्यायालयाचं तत्व, पण याला नांदेड जिल्ह्यात सरळ सरळ छेद मिळतोय। नांदेड जिल्ह्यात एकूण 26 न्यायालये आहेत। सद्यस्थितीत 47 न्यायाधीश कार्यरत आहेत। प्रलंबित दिवाणी खटल्यांची संख्या आहे 41,195, तर प्रलंबित असलेल्या फौजदारी खटल्यांची संख्या 75,715 आहे। उपलब्ध असलेल्या न्यायाधीशांकडच्या कामाचा बोजा आणि कामाचे दिवस याचं गणित केलं तर एका न्यायाधीशाला एका मिनिटाला 16 खटले चालवावे लागतील आणि ते अशक्य आहे। मुद्रित संख्या जी आहे जवळपास 80 ते 90 असायला पाहिजे संपूर्ण जिल्ह्याची, परंतु 47-48 फक्त एवढीच ज्युडिशियल संख्या आज नांदेडला आहे। त्यामुळे मागच्या 1 वर्षापासून त्यातल्या 2-3 वर्ष झाले ही संख्या कमी कमी होत गेली आणि मागच्या वर्षीचा जर हिशोब पाहिला तर जवळपास फक्त 48-50 जजेसच आहेत आणि त्यामुळे संपूर्ण कामकाज जे आहे हा पूर्ण कोलॅप्स झालेला आहे। बार काउन्सिलनं उच्च न्यायालयाचं न्यायाधीशांच्या संख्येकडे लक्ष वेधलं, पण संख्या वाढण्याच्या ऐवजी कमी झाली। न्यायाधीशांच्याकडे खटल्यांचा एवढा ताण आहे की नुसत्या तारखा देण्यासाठी सुद्धा वेळ नाही। त्यामुळे वकिलांचे अशील वकिलांवर चिडतात आणि पैसे उकळून धंदा करतात असा आरोपही होऊ लागला। ज्या वेळेला न्याय मिळायला पाहिजे तो उशिरा मिळतो। निश्चित त्यांचा रोष वाढतो आणि ते आमच्यावर राग व्यक्त करतात। याचं एकमेव कारण म्हणजे जजेसची कमी संख्या असल्यामुळे। महिला आणि बालकांच्या प्रकरणाची स्थिती तर खूपच वाईट आहे। तुम्हीच ऐका या विषयातल्या महिला वकील काय सांगतायत। जजेस कमतरतेमुळे जे आमचे महिलांचे प्रॉब्लेम असतात नेमके म्हणजे पोटगीबाबतचे, तर महिन्यातून 2 वेळेस डीव्हीचं मॅटर ठेवण्यात यावं। PWDV अंतर्गत सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईन्स असताना आम्हाला 3-3 महिन्याची तारीख भेटते, ज्यामध्ये समन्स वॉरंट वेळेवर निघत नाहीत। पोटगीचा जो लाभ असतो तो महिलांना नक्कीच भेटत नाही। सोबत जे नाबालक मुलं असतात त्यांचं पण नुकसान होत आहे। एकट्या नांदेडची ही स्थिती असेल तर राज्याचं काय हा प्रश्न पडतो। देशात कुठेही कोणाचाही वाद असो, तंटा असो किंवा गुन्हा असो, या सर्व प्रक्रियांमध्ये जनतेचा न्याय संस्थेवर विश्वास आहे। उशिराने मिळालेला न्याय हा एक प्रकारे अन्यायच आहे, हे न्यायाचं मूलभूत तत्व आहे। परंतु देशात न्यायाधीशांच्या कमतरतेमुळे नेमका याच मूलभूत सिद्धांताला तडा जातोय। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।